एकदम टेस्टी, जाळीदार आणि सॉफ्ट असा ना मुलांच्या डब्यासाठी मस्त असा नाश्ता बनवूया. तर त्यासाठी बघा, सगळ्यात पहिलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी ना रवा घेतला आहे. रवा बारीक मोठा कुठलाही चालेल. त्यानंतर एक बटाटं साल काढून अशा फोडी करून घेतल्या. आता रवा आणि ना बटाटं एकत्र असं वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा कप दही घालायचं. दही घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठही घालायचं आहे. आता इथं व्हिडिओ दिसलेलं नाही आहे, पण मीठ घातलेलं आहे. त्यानंतर 10 मिनटं चांगलं असं भिजत ठेवायचं. तोपर्यंत कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं. 1 चमचा जिरे घालायचे, 1 चमचा मोहरी घालायची. जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये लगेचच 4-5 पानं कढीपत्त्याचे घालायचे. सोबतच 1 हिरवी मिरची आणि ना बारीक चिरलेला कांदा घालायचा. थोडंसं परतवायचं. त्यानंतर थोडंसं ना मीठ घालायचं आणि हा जो तडका आहे आपल्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं. आता बॅटरमध्ये हे घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर सोबतच आता याच्यामध्ये थोडासा ना खाण्याचा सोडा घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त असं आपलं ना उत्तप्यांचं बॅटर तयार झालेलं आहे. आता चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर ना त्याच कढईमध्ये बघा, मी ना 1 ते 1.5 पळी ना बॅटर घालून घेतलं आणि ना याला ताट झाकून ठेवायचं आहे 1-2 मिनटं. 2 मिनटानंतर छान असं खाल्ल्या साईडनं भाजलेलं आहे आणि ना आता मग पलटी मारून घ्यायचं. हे भाजताना ना गॅस मिडियम ठेवायचा आहे. त्यानंतर पलटूनही छान असं भाजून घ्यायचं. दोन्ही साईडनं छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं. आणि तुम्ही बघू शकता मधून एकदम सॉफ्ट आणि वरून जाळीदार आणि कुरकुरीत असं ना मस्त असा आपला कच्च्या बटाट्याचा आणि रव्याचा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. खूप छान लागतो. ह्याला तुम्ही चटणीसोबत किंवा असंही खाऊ शकता. खूप छान लागतं. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की